नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 4थीच्या गणित विषयातील घटक मापन लांबी याचा अभ्यास करणार आहोत। पान नंबर 60 आणि 63 याची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। चला तर मग सुरुवात करूया। मुलांनो, आपण कंपासमधील या पट्टीचा अभ्यास केलाय। यावर सेंटीमीटरच्या आणि मिलीमीटरच्या खुणा असतात। मोठे आकडे लिहिलेत त्या ठिकाणी सेंटीमीटरच्या खुणा आणि त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या रेषा दिसतात त्या मिलीमीटरच्या खुणा। परंतु ही पट्टी 15 सेंटीमीटर इतक्याच लांबीची असते। या पट्टीच्या मदतीने आपण रेषेची लांबी, खोडरबरची लांबी, वहीची किंवा पुस्तकाची लांबी मोजू शकतो। परंतु तुम्ही कधी कापड दुकानात गेलाय का? त्या दुकानदाराकडे एक मोठी पट्टी असते। त्या पट्टीवर देखील सेंटीमीटरच्याच खुणा असतात। आपण जेव्हा 1 मीटर कापड दुकानदाराला मागतो तेव्हा तो आपल्याला 100 सेंटीमीटर इतक्या मापाचं कापड देतो। म्हणजेच आपण म्हणू शकतो की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। आता मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतरण कसं करायचं? तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर। मग 3 मीटर बरोबर 3 गुणिले 100 बरोबर 300 सेंटीमीटर। म्हणजेच मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतरण करताना मीटरला 100ने गुणावं लागतं। आपण शिकलोय की एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करायचा। त्याचप्रमाणे इथे देखील मीटरला 100ने गुणलेलं आहे। आपण शिकलोय की 100चा पाव भाग म्हणजे 25, 100चा अर्धा भाग 50 आणि 100चा पाऊण भाग म्हणजे 75। यावरून आपण सांगू शकतो 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, मग पाव मीटर बरोबर 25 सेंटीमीटर, अर्धा मीटर बरोबर 50 सेमी आणि पाऊण मीटर बरोबर 75 सेमी। आता पाहूया स्वाध्याय। सांगा पाहू, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बरोबर 100। 4 मीटर बरोबर 400 सेमी, 5 मीटर बरोबर 500 सेमी। खूप छान। आता जोड्या जुळवा। अर्धा मीटर म्हणजे किती सेमी? 50 सेमी बरोबर। पाऊण मीटर म्हणजे 75 सेमी आणि पाव मीटर म्हणजे 25 सेमी। आता या मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतरण करा। 5 मीटर 35 सेमी। 5 मीटरचे सेंटीमीटर करताना त्याला 100ने गुणायचं म्हणजे 500 सेमी झाले आणि त्या 500मध्ये वरचे 35 सेंटीमीटर मिळवायचे। 500 अधिक 35 535 सेमी। याचप्रमाणे या मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतरण करा। धन्यवाद।